झाला ना मित्रांनो वॉर्मअप. आणि वॉर्मअप झाल्यावर मग वॉकिंग करायचं. आता जसा मी इथं रोज 7-8 किलोमीटर वॉकिंग करतो गार्डनमध्ये. अंबाझरी गार्डन या मेट्रो गार्डनचा एक राऊंड 3 किलोमीटरचा आहे. कळलं? तर हे वॉकिंग करायचं. दिवसभर तुम्हाला एनर्जी राहते, चैतन्य राहतं. थंडी खूप आहे गार्डनमध्ये. तसं जनरली पाहिलं तर संक्रांतीनंतर उन्हाळा सुरू होतो, गरमी सुरू होते. नागपुरातले माझे मित्र म्हणतात सुद्धा गरमी सुरू झाली, पण आमच्या हिंगणा रोडला अजून गरमी नाही सुरू झाली. याची 2 कारणं आहेत. एक तर अंबाझरीचं जंगल आमच्या कॉलनीच्या बाजूला आहे आणि अंबाझरी तलाव खूप डेन्स आहे मित्रांनो. बघताय ना माझ्या मागे तुम्ही बघताय जंगल हे सगळं. हे जे मी फिरतो आहे सगळं अंबाझरीचं जंगल आहे. लक्षात. आणि मेट्रो गार्डनकडून हे खूप डेव्हलप केलेलं आहे. आता बघा उन्हाळा सुरू आहे तर पानगळ सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला झाडं उघडे बोडके दिसतात. पण हेच झाडं जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ग्रीनरी असते खूप. तुम्हाला दाखवली आहे मी इथली ग्रीनरी. तर मी हे सांगत होतो की रेग्युलर एक्झरसाईज करा. प्रत्येकाची काय सबब असते माहीत आहे? वेळच मिळत नाही. वेळ मिळतो, वेळ काढावा लागतो. सायमल्टेनियस कामं करता आली पाहिजे तुम्हाला आणि वेळ मिळतो. ठरवलं ना, नथिंग इज इम्पॉसिबल ओव्हर द युनिवर्स. ठरवलं आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर तुम्हाला कुठे पहाड खोदायचं आहे. फक्त सकाळी उठून व्यायाम करायचा आहे किंवा फिरायला जायचं आहे आणि ते कराल तर त्याचे अनुभव तुम्हाला उत्तरार्धात भेटतील. तसं आता माझ्या आयुष्याचा उत्तरार्ध सुरू आहे. या एजमध्ये तुम्ही अगदी निरोगी राहायचं असेल, तुम्हाला एनर्जेटिक राहायचं असेल, चार्मिंग राहायचं असेल तर स्वतःला चांगल्या सवयी लावा. त्यातली एक सवय म्हणजे रेग्युलर व्यायाम करायचा. दुसरी सवय म्हणजे नेहमी सकारात्मक विचार करायचा, ऑप्टिमिस्टिक विचार करायचा. लक्षात. एखादी गोष्ट होणार नाही यापेक्षा ती होईल असा आशावाद मनात ठेवून ते काम करायचं. बघा होतं की नाही. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, कुणाच्या आयुष्यात नसतात. माझ्या आयुष्यातसुद्धा कमी अडचणी आल्यात का, पण तुम्हाला त्याच्यावर मात करता आली पाहिजे. लक्षात. आणि तब्येतीचे विषय पण सगळ्यांना असतात. आता आम्ही लहानपणी एक म्हण ऐकायचं, तुम्हाला काय माहिती आहे की नाही आजच्या जनरेशनला, पण जुन्या लोकांना बिलकुल माहीत आहे. वाड्याच्या घरची बाज मोडकी असते. आता तुम्हाला वाडी कोण? वाडी म्हणजे सुतार आणि बाज म्हणजे खाट, ज्याच्यावर आपण झोपतो. लहानपणी घरोघरी त्या खाट असायच्या नारळाच्या दोरीच्या. लक्षात. आणि ती दोरी तुटली, खराब झाली की मग ती दोरी बदलून घ्यायची आणि मग तो वाडी यायचा, सुतार यायचा, ठोकपीट करून पाय बरोबर करायचा आहे ना. तेव्हापासून ही म्हण प्रचलित आहे. तर मी ही म्हण एकदा सांगितली की माझा क्रॉसबाईट आहे. हा आहे ना माझा, हा क्रॉसबाईट आहे. आणि त्यामुळे दाताचे काही विषय होते बरेच. आपली सारेगामा CMD डॉक्टर मॅडम डेंटल सर्जन आहे, तुम्हाला माहीत आहे ना. तो विमान जाते वरून, त्याचा आवाज आहे. आपली सारेगामाची CMD मॅडम डेंटल सर्जन आहे, तुम्हाला माहीत आहे. पण माझ्या दाताचे खूप विषय होते. तिने केले तिच्या परीने बरेचसे सॉल्व, पण मग घरचं काम पुढे ढकललं जातं आहे ना. एक कहाणी घर घर की आहे. तर माझ्या बाबतीत काही नवीन नव्हतं. तर असं आहे मित्रांनो, मग आता रेग्युलर एक्झरसाईजनी सगळे प्रॉब्लेम रिझॉल्व झाले आहे ना. तर काही जबड्याचे पण व्यायाम असतात, ते पण केले की होतं. थोडक्यात म्हणजे काय, एक्झरसाईज तुमच्या शरीराला आवश्यक आहे. बऱ्याचशा लोकांचा सिटिंगचा जॉब असतो आहे ना, किंवा नुसतं स्टँडिंगचा जॉब असतो. तर बाकीचे स्नायू तुमच्या शरीराचे हे आखडून जातात. तर ते वॉर्मअप करतो म्हणजे काय करतो आपण, सगळ्या जॉईंटला ट्विस्ट देतो. ट्विस्ट आहे ना,
तुम्ही बघितलं ना, मी कंबर ट्विस्ट केली, खांदे ट्विस्ट केले आहे ना. तर ट्विस्ट देऊन आपण त्या जॉईंटला पण स्ट्रेंथ देतो, सोबतच स्नायूसुद्धा रिलॅक्स होतात. म्हणजे जे स्नायू अकडलेले वगैरे आहेत ते रिलॅक्स होतात. तर ह्या दोन गोष्टी झाल्या की ती एनर्जी तुम्हाला मग दिवसभर काम देते, दिवसभर, आणि तुम्ही प्रफुल्लित राहता. आलं का लक्षात? आणि दुसरा या एक्झरसाईजचा तुम्हाला इफेक्ट सांगतो मी, की टेन्शन विरहित आयुष्य तुम्ही जगता. तुम्ही उल्लसित राहिले, तुम्ही चार्मिंग राहिले की तुम्हाला टेन्शनसुद्धा येत नाही. मलासुद्धा आधी लहान लहान गोष्टींचं खूप टेन्शन यायचं. स्वभाव असतो एकेकाचा आहे ना. आणि आपल्या CMD मॅडमला टेन्शनच येत नाही कशाचं. ती फक्त मला टेन्शन देते. गंमत करतो मित्रांनो, पण टेन्शन्स कसे ओव्हरकम करायचे हे तिच्याकडनं शिकलो आहे. आलं लक्षात? टेन्शन घेऊन, चिंता करून, विचार करून कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नाही. होतो का? तुमचा तरी झाला आहे का सांगा. एखादं टेन्शन डोक्यावर आहे आणि तुम्ही घरी बसले विचार करत, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? नाही. त्याकरता धडपड करावी लागते, काहीतरी सकारात्मक धडपड. तुम्ही सकारात्मक धडपड केली की काहीतरी मार्ग मिळतो आणि मग ते तुमचं काम होऊन जातं. तर हे सगळ्या गोष्टी आहे, रेग्युलर एक्सरसाइज केल्याची बेनिफिट्स आहे. आणि देवावर नितांत श्रद्धा पाहिजे. तुम्ही कुठल्याही देवाला माना. जसं मी नाथपंथी आहे, गोरक्षनाथ भगवान, नवनाथ भगवानांना मी खूप मानतो. तुम्हीसुद्धा आपली श्रद्धा कुठेतरी केंद्रित करा, आहे ना. नुसतं जय गजानन किंवा जय शिवाजी म्हणून होत नाही मित्रांनो. मी माझ्या शिवाजीच्या लेक्चरमध्ये सर्वांना नेहमी सांगतो, नुसतं जय शिवाजी जय भवानी म्हणून होत नाही. पहिले शिवाजी समजून घ्यावा लागेल, आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज पहिले समजून घ्यावे लागेल, मग तुमच्या जय भवानी जय शिवाजी म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे. तर ह्या गोष्टी आहेत. जोपर्यंत तुम्ही प्लॅन करणार नाही, जोपर्यंत ठरवणार नाही, तर त्या गोष्टी होणार नाही. बघा सूर्योदय होते आहे, तुम्हाला दाखवतो बघा. दिसला? आता आपण 15 मिनटं मागे आहोत, नाही 5 मिनटंच फक्त मागे आहोत. अंबाझरीच्या पाण्यातून सूर्य वर येतो. आता आम्ही तर हा बरेचदा पाहिला आहे सूर्योदय, तुम्हाला पण बरेचदा दाखवलं सुद्धा, आहे ना. थंड आहे खूप. हे बघा, मी मंकी कॅप पण घेऊन आलो आहे सोबत, पण आता ऑनलाईन करतो आहे म्हणून काढून ठेवली कॅप. मग तर खूप थंडी वाजते आहे. तर आणि अशा थंडीमध्ये फिरलं ना, अजून तुमचा व्यायाम सत्कारणी लागतो. तुम्ही म्हणाल सर मी जिममध्ये जातो, हे वातावरण जिममध्ये मिळू शकत नाही. लक्षात घ्या, मी वारंवार सांगतो, हे वातावरण जिममध्ये मिळू शकत नाही. इथे ऑक्सिजन रिच एअर आहे. बघताय ना किती झाडं आहे. आम्ही सकाळी गार्डनमध्ये येतो ते एकदम फ्रेश ऑक्सिजन इनहेल करतो. आता विचार करा, आम्ही तास, दीड तास, 2 तास गार्डनमध्ये असतो. 1.5 तास 2 तास जर रिच ऑक्सिजन इनहेल झाला तर बॉडीला तो किती उपयोगी पडत असेल, थोडा विचार करा. ह्या गोष्टी तुम्हाला जिममध्ये मिळू शकत नाही. आज जिम संस्कृती खूप फोफावली आहे. सगळ्यांना झटपट रिझल्ट पाहिजे असतात, पण त्याने रिझल्ट मिळत नाही, दुसरे दुकान सुरू होतात. हा माझा अनुभव आहे. ठीक आहे, तरी प्रत्येकाची आवड आहे, कोणाला कुठे जायचं आणि कुठे व्यायाम करायचा. पण व्यायाम करा, रेग्युलर एक्सरसाइज करा. आणि जसं मी नेहमी सांगतो की निरोगी आयुष्याकरता तुम्हाला छंद असणंसुद्धा आवश्यक आहे. कुठला तरी छंद जोपासा एक. आलं लक्षात? हां ठीक आहे, तुम्ही एखादा व्यक्ती असतो मला कशाचाच छंद नाही, तो जनावरासारखंच आयुष्य जगतो, आहे ना. खाणे पिणे, झोपणे, कामावर जाणे, घरी परत येणे, त्याचा विषय संपला. असं राहू नका. तुमच्याकडे छंद नाही तर छंद शोधा. कुठली गोष्ट तुम्हाला आवडते ते बघा आणि त्याला छंद म्हणून जोपासा. आमच्या या मेट्रो गार्डनमध्ये
खूप लोक आहेत, खूप लोक आमच्या मॉर्निंग वॉकर्स क्लबमध्ये आहेत, येतात फिरतात वगैरे. त्यातले दोघंजणं खूप छान योगा सांगायचे, योगा करायचे. मी त्यांना म्हटलो, अरे तुम्ही योगा करता, तुमच्यासोबत आपली टीम घेऊन बसत चला, त्यांच्याकडनं योगा करून घ्या, तुमचा छंदही होईल, आवडही होईल आणि बाकी लोकांच्या उपयोगी पण पडेल. आणि त्यांनी माझं बोलणं मनावर घेतलं मित्रांनो. आणि आता ते इथे मस्त योगा टीचर म्हणून काम करतात. 2 बॅचेस आहेत त्यांच्या. सकाळी सगळेजणं आपली ती व्यायामाची शीट घेऊन येतात आणि सगळ्यांना बसून योगासनं करतात. आहे ना. काही लोकांना गायनाचा छंद आहे. आता आपण जिथे चाललो आहे तर सर्कल म्हणतो त्याला आम्ही. त्या सर्कलमध्ये काय आहे, चारी बाजूने असे गोल बेंचेस लावलेले आहे आणि बाजूला अंबाझरी तलाव आहे ना. किती छान व्हेन्यू आहे, लक्षात घ्या. बाजूला अंबाझरीचं पाणी आहे, अंबाझरीच्या काठावर तुम्ही बसले आहात आणि तुम्ही गाणं म्हणतात आहे ना. तर आता इथे असे बसतात आणि मग एक एक जण त्याच्या आवडीचं गाणं म्हणतो. हे बघा, दिसलं? हे सर्कल दिसलं तुम्हाला? सर्कल, हां, ह्या सर्कलमध्ये ते बसतात. हे जर बघा, बेंचेस लागले सगळीकडे, याच्यावर बसतात आणि आपला छंद जोपासतात. आता गायनाचा छंदसुद्धा मीच त्यांना दिला आहे. आधी मी त्यांच्यासोबत गाऊ लागायचो, पण आता मी गात नाही, मला वेळच नसतो. पण त्यांना मार्गी लावून दिलं, ते आपले करत राहतात. एक दिवस मी नसलो तर त्यांना करमत नाही. सर तुम्ही आले नाही, काल भेटले नाही, करमलं नाही म्हणतात. पण आता मी सतत बाहेर फिरत राहतो, इथे रेग्युलर नाही राहू शकत ना मित्रांनो. पण मी नागपुरात असलो की एकही दिवस मिस करत नाही. मी काल सकाळी 5:30 वाजता नागपुरात पोहोचलो. 6 वाजता मी गार्डनमध्ये होतो. सांगण्याचं तात्पर्य असं, तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, मग शरीर तुमची काळजी घेतो, आहे ना. नाहीतर माझ्या माहितीतले, माझ्या बरोबरीचे बरेचसे लोक मी पाहिलेत जे वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त आहे. BP आहे, शुगर आहे, अजून काय काय आहे, सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, अजून काय काय आहे त्यांना. आणि डिप्रेशन तर कायम लागलेलं असतं, कायम डिप्रेशनमध्ये असतात. तर या गोष्टीतून जर बाहेर निघायचं असेल, या गोष्टीतून जर बाहेर निघायचं असेल तर मी जे सांगतोय त्या गोष्टींकडे लक्ष द्या. मी का उठून इकडे आलो माहिती आहे का? लाफ्टर क्लब सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आहेत. काही लोकांचा लाफ्टर क्लब सुरू झाला म्हणून मी उठून बाजूला आलो. लाफिंग इज ऑल्सो एक्झरसाईज, लक्षात. मोठमोठ्याने हसायचं. आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात कुठे ऑफिसमध्ये, घराच्या बाहेर, कॉलनीमध्ये असं हसू शकत नाही, आहे ना. लोक म्हणते याला वेड लागलं का म्हणतील. पण असं गार्डनमध्ये येतात लोक, मोठमोठ्याने हसतात. इट्स ऑल्सो व्हेरी गुड एक्झरसाईज. तर करून बघा आहे. आणि मला फीडबॅक देत चला. मला फीडबॅक आवडतो. पुष्कळ लोकांचे मला मेसेजेस येतात व्हॉट्सॲपवर वगैरे, सर एक्झरसाईज सुरू केली सर, आता आराम आहे सर, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे मित्रांनो, चला बाय आता. हां, भेटू परत.